सोबत आहेत माळेगावच्या सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन काका तावरे. काका, पहिला कौल आता निवडणुकीच्या मतमोजणीचा आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले, तुम्ही म्हणता अपेक्षित आहे, कसं वाटतं? पहिल्यांदा अजितराव पवारांचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, परंतु आमच्या शुभेच्छा त्यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या आहेत आणि आज या ठिकाणी त्यांनी उभे राहण्याची आवश्यकता नव्हती. त्यांच्या जागावर एखादा सामान्य कार्यकर्ता जरी उभा राहिला असता या ब वर्गामध्ये तरी तो निवडून आला असता. ते 97ला घडलं, 2002ला घडलं, 2007ला घडलं, 2015ला घडलं, 2020ला घडलं. प्रत्येक वेळेला ब वर्गाचा कॅन्डिडेट त्यांच्या गटाचाच येत असतो. ब वर्गात त्यांची ताकद आहे, ताकद स्पष्टपणे आहे ना. 102 मधली 100 मतं त्यांचीच आहेत, 90-91 मतं त्यांची आहेतच. आम्ही नाकारत नाही, पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितले. फक्त ही निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा बिनविरोध होऊ शकले नाही आणि माझा स्वाभिमानी भालचंद्र देवकर त्या ठिकाणी उभा राहिला, कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही. ही सुद्धा स्वाभिमानी परंपरा आमच्या पॅनलची आहे. ह्या निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस राहिली, मतदानही तशा स्वरूपात झालं, खूप मतदान झाले. तुम्हाला कसं वाटतं या मतदानाचा, तुम्हाला किती विश्वास वाटतो? मतदान 88.84% झालं आणि ज्यावेळी राज्यामध्ये कुठली निवडणूक असेल, लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, कारखाने, ज्यावेळी मॅक्झिमम मतदान होतं ते मतदान हे परिवर्तनाचं नांदी ठरलेली असते आणि म्हणून यावेळेला 100% परिवर्तन माळेगाव कारखान्याच्या सत्ताधीशांच्या विरोधात होणार आहे आणि म्हणून मला खात्री आहे माळेगावच्या राहिलेल्या 20 जागा अ वर्गाच्या 20च्या 20 जागा आमच्या गुरु शिष्याच्या पॅनलला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मिळणार आहेत, हा मला विश्वास आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार खूप दिवस या ठिकाणी थांबले किंवा त्यांनी याचा प्रचार केला, मग या सगळ्याचा विषय लक्षात घ्या तरी तुम्हाला 20 जागांची खात्री वाटते? अहो, आता मला सांगा, ते या ठिकाणी या तालुक्याचे नेते असताना त्यांच्या असेंब्लीत 1-1.5 दिवस थांबावं लागतं, लोकसभेला 1-1.5 दिवस थांबावं लागतं आणि मग विकासावर जर मतं असतील तर माळेगावला धनशक्तीचा प्रयोग का करावा लागला आणि माळेगावच्या सभासदाला गेले 2 दिवस प्रचंड लक्ष्मीचं दर्शन झालं आणि ते नुसतं दर्शन नाही झालं, त्याच्यावर एक 50 रुपयाची नोट दिली कोरी करीत आणि त्यांना सांगितलं ही आम्ही निवडून आलो तर परत तुम्हाला आणखीनचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे मला एक कळत नाही, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागता. माळेगावकरांना 3332 रुपये दिले म्हणून चेअरमन साहेब सांगतात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक भाव दिला म्हणून सांगतात. मग ही वेळ का आली? उपमुख्यमंत्री उभा राहिले आणि खाली पैसे देण्याची वेळ येते, हे खऱ्या अर्थानं नामुष्कीची गोष्ट आहे. बारामतीकरांना कमीपणा आणणारी ही गोष्ट आहे. खरं तर 4 पॅनल निवडणूक रिंगणात होते, परंतु 2 पॅनलमध्ये हे जास्त चुरस राहिली आणि तरी आता लोक असं म्हणतात की दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी कमी अधिक प्रमाणात पैसे वाटले. अहो, आम्ही सामान्य माणसं आहे, आम्ही पैसे आणणार कुठून, वाटणार कुठं? लोकांना आमच्यावर विश्वास आहे. या निवडणुकीत आमच्याकडून पैसा नाही मिळाला तरी पुढच्या काळामध्ये 5 वर्ष आम्ही खिशेपाठेच पैसे देणार आहेत असे आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे आणि त्या सभासद राजाला खात्री यांनी आत्ता 3636 दिला आहे. माळेगाव कारखान्यात आमच्या संचालक मंडळाने 18-19मध्ये 3401 रुपये राज्यातला 1 नंबरचा भाव दिला. ज्या वेळेला साखरेची सरासरी किंमत 2700 होती, आज साखरेची सरासरी किंमत 3600 रुपये, 3592 कायची, आणि ह्यांनी भाव दिला आहे 3636, म्हणजे 800 रुपये अधिकचे मिळून सुद्धा यांचा भाव फक्त 236ने जास्त आहे. सभासद राजाला ते समजतं, त्याला आता गणितं कळतात. सभासदाची मुलं सुशिक्षित झालेली आहे. प्रत्येक माझा सभासद आता त्याला SMP कळायला लागली, FRP कळायला लागली, त्याला सगळं अर्थशास्त्र साखर कारखानदारीचं कळायला लागलं. माझा दावा आहे उलटा की आर्थिक अवस्था चांगली असताना 2800 रुपयाचा पहिला ॲडव्हान्स का दिला आणि नंतर जे पैसे दिले ते सगळे बँकेचं कर्ज काढून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं पहिला भाव महाराष्ट्रातला जास्तीचा भाव हे सगळं कर्ज काढून कुणी देऊ शकतो भाव. उर्वरित 20 जागांसाठी काय कल तुमच्या हातात आलेत का? 100% कल आमच्या बरोबर आहे. सगळ्याच्या सगळ्या जागा आमच्या निवडून येतील. किती मतांनी निवडून येतील? चांगल्या मतांनी निवडून येतील आणि चेअरमन साहेब जे सांगतात त्यांच्या 20 जागा येतील. मी आज सांगतो त्यांच्या 20 जागा आल्या
आता आम्ही राजकारण सोडून घरी बसू. हा सगळ्यात मोठा आत्मविश्वास आहे रणजनकुमार तावरे यांचा. माळेगावचे माजी अध्यक्ष असलेल्या रणजनकुमार तावरे यांनी मतदानाच्या मतमोजणीची पुढली रूपरेषा सांगितलेली आहे की ब वर्ग हा जो गट आहे तो ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली आहेच, परंतु उर्वरित जे सर्वसाधारण गटातले उमेदवार आहेत ते सगळे आमची निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे.